नाही का दुसऱ्या पोरीला बोलतो मी. मला नाही, मी त्या गोष्टीत काढल्याच नाही. हा मी त्या गोष्टी काढल्याच नाही म्हणून. असं काही बी अडवून बोलती का? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. काल काय विषय झाला तुम्हाला सांगतो. काल आणायचे होते डायपर. पुडी नाही खायल आणि पुडी खात पण नाही मी. बडीशोप काय. हा काय म्हणणं आहे का तुझं? मला साडी आणि संक्रांतीला एवढ्या मोठ्या साड्याच काय करायचं? वर्षातून एकदा संक्रांत येते तेव्हा साड्या घ्यायला जमते. पैसे आहे का? संक्रांत आहे तुम्ही नाही म्हणतात मग काय कर. कालपासून म्हणा लागली पोत तुटली, पोत तुटली, पोत तुटली, पोत तुटली. काल म्हणले नाही मी, परवा दिवशी म्हणले तुम्हाला. तेच चालेल 2 दिवसापासून. जी तुटली तेव्हा म्हणले, त्याशिवाय म्हणले नाही. हम्म. काल चाला मला यायचं त्याच्यामध्ये तेव्हा हे नेलं. काय करतं? असं ठेवून द्यायचं की नाही मग काढलं नाही कालाला. हे असं ठेवून द्यायचं का? मग एवढं समजतं तुला. मला रोहिणी तू कशाला बोलायला होती का? काय? तुझ्या भावाचा फोन आला मला. हा. ते म्हणे ड्रेस घ्यायचे का कपडा घ्यायचा. मग ड्रेस सांगा, कपडा नको ना. मग ड्रेस साठी त्यांच्यासोबत जाणं पडेल. मग मग जा ना, मग घेऊन या. एडवण करतात का? ते म्हणलं ना स्वतःहून तुम्हाला द्यायला लागलं मान तर जायचं. बरं आता तर नंतर म्हणता तुम्ही मला मान नाही द्याला, मला हे नाही म्हणले, मला ते नाही म्हणले. ज्यावेळेस स्वतःहून फोन आला त्यावेळेस कोण नाही मग हे करीत. म्हणलं तू राह घ्यावं काय विषय काय. हाव. काल दिवसभर घरी नव्हतो मी आणि रात्री आलो तर तू कशी करायला लागली? उड्याच मार लागली. पलंगावर पडती, वापस येते, हसती, पलंगावर पडती. हो, लाज होती. हम्म. आज सगळ्यांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. किती प्रकारच्या भाज्या असते रे? त्याच्यामध्ये बोर, परत वांग, बटाट, वाल्याच्या शेंगा, आणि हरभरे, परत काय तिळ, आता एक नवीन मालिका चालू झाली, शेंगदाणे. कार्यक्रम चालू झालेला आहे. असे सात प्रकारचे राहतात. त्या कार्यक्रमामुळे रोहिणीने काल व्हिडिओ नाही काढला आपला. कोणता? कोणता? बिग बॉस. हा मग काल होते घरी, काल दोनदा म्हणली व्हिडिओ घ्यायचा, माझं ऐकलं तुम्ही, मला बोलायला लावता. हे चोराच्या उलट्या बॉम्ब आहे आता. स्वराच्या उलटा बॉम्ब आहे म्हणजे काय. काल तुम्ही गेले, मी बोलते आओ व्हिडिओ जाऊ दे उद्या घेऊ, आओ व्हिडिओ जाऊ दे उद्या घेऊ. अरे वा. हिला मला असं वाटायला 15 दिवस गरजेचं हिला माहेरी पाठवणं. हो, मी काय केलं? ही जास्त बोलायला लागली आता. काय जास्त बोलले मी? मग माझ्यापेक्षा हुशार झालेली रोहिणी. आणि तुम्हाला साड्या दाखवतो, नवीन साड्या दाखव बरं. आणि तुला साडी आणायची, एक साडी आणली 3 साड्या आणणं पडेल माहिती का तुला? आणि पैसे आहे का? संक्रांतीला साडी मागते, दुसरा कोणती सण? 2000 रुपयात 3 साड्या येणार एक चांगल्या. नका आणू, हा नका आणू, ते सांग मला. करू. हा नाही म्हणायला मी बस. हिचा एक मोठा प्रश्न आहे, ती एकच गोष्ट धरून बसते. 10 वेळेस आता म्हणलं मी तिला म्हणले नाही, आता म्हणले तुम्हाला मी. कालच म्हणले तुझा औषध टाक, फोटो टाकला का कशाचा? तापीचा. कुठं म्हणले तुम्ही? आणि काल मी तिला काऊन घेऊन गेलो नाही, पैसे नव्हते. कारण की ते तिथे गेलो ना आपण त्या मॉलमध्ये, एक वस्तू घेण्याच्या ऐवजी 10 वस्तू घेतो. त्याच्यामुळे मी तिला काल घेऊन गेलो नाही. सध्या पेमेंट झालेली नाहीये. तुम्हाला सांगितलं मी, मला युट्यूबची पेमेंट होती तर ती 23-24 तारखेला होती. मधातच असा खर्च जमतच नाही करायला. सगळ्या गोष्टी सगळ्या टायमावर ठरवलेला आहे. तुम्हाला वाटतं मी गेले तर मी 10,000च खर्च करून येते म्हणून तुम्ही मला कुठून येत नाही. त्यामुळे नाही राहू द्या. मला समजलं काल काय गोष्ट बोलली तुम्ही, मला कळालं ते. काय कळलं तुला? कोणाला बोलता कोणाला नाही बोलत नाही. जो म्हणणं आहे का दुसऱ्या पोरीला बोलतो मी? मला नाही, मी त्या गोष्टीत काढल्याच नाही. हा मी त्या गोष्टीत काढल्याच नाही म्हणून. असं काही बी अडवून बोलती का? काल तुम्ही मला काऊन म्हणले, कशामुळे म्हणले, मला ती गोष्ट कळाली. सांग मग. वाद घातला बी नाही काही. दुसरा कोणाला घेऊन गेलो तर सोबत? मला नाही होत, मी आले नाही कोणा म्हणत बी नाही तुम्हाला इतके बाहेर झाला का
एखाद दिवस म्हणले तर त्याच गोष्टी तुम्ही हे करता तर मग कशाला म्हणू मग. अरे बाबा पण सगळं सामान एवढं आहे एक वर्ष घरात. 1 वर्ष झालं लग्नाला, अजून म्हणले बघा तुम्हाला मी कुठे जायचं म्हणून फिरायला, म्हणलेच सांगा तुम्ही मग कुठं म्हणले, आज मी म्हणले असेल तर सांगा. चला माहेरी, हो चला कपडे आणायला गेलो नाही आपण सोबत मार्केटमध्ये. काम असतं तर म्हणते, असं कुठं गेले की मागा विचारून बघा फिरायला चला म्हणून. का फिरायची गप्पा कर तिथून काय नाही. हो जस का तू कुठंच नाही आली माझ्यासोबत असलो काय आहे ना. केव्हा कुठं नेलं तुम्ही मला हे काय बोलायला नका लावू. आता बा आता व्हिडिओ झाल्यावर आहे ना 3 दिवस बोलणार नाही. असंच चालू आहे आमच्या घरात. इकून तिकून मला आई बोलायला लागली तर आता हिचं चालू झालं. ही बोलते तेव्हा आई बोलत नाही. आता हे प्लॅन करून बोलते का काय करते मला यांचं काही समजतच नाही. कोण प्लॅन करून तुम्ही बोलता मला तसं म्हणून मी तुम्हाला बोलत. असं काही नसतं की संक्रांतीला नवीन साडी आण. ज्याची परिस्थिती असते ते आणतं, ज्याची नसते ते आपल्या आणलेल्या नवीन साड्या त्याच्यातच संक्रांत करतो माहिती. समजलं का. ती नवीन साडी दाखव बरं आणेल मी. तुम्ही कोणती साडी आणली, दाखव तुला का कोणती साडी आणली दाखवल का तुम्हाला एकदा. कोणती साडी आणली तुम्ही, ती का ती ऑरेंज कलरच्या खालची कोणती साडी आणली तुम्हाला नवीन दाखवा बघा. काढ ती ऑरेंज कलरच्या खालची ही हा काढ ती ही काढ. मला इथं जमतच नाही, हे घालणार होते मी, काढ ना मग. जमतच नाही कलर पिवळा, त्याच्यावर बसून आलेली ना ते संक्रांत. आणि तू मम्मीने आणलेली तर ते उन्हाळून देणे आणलेली साडी. मी साडीत नाही घेतलं ना. तुम्ही एक साडी घेतलेली नाही मला, नाहीच घेतलेली ना. ती साडी कोणाची ती आकाशी कलरची ही हा ही आपल्या ह्याच्यातून घेतलेली. कोणी घेतली. कशातून मी म्हणले तर म्हणून आणली तुम्ही. तू म्हणली का हो बर. मी तुम्हाला खरं सांगते, ही 7व्या महिन्याला घेतली होती, आणली होती. तेच घडी घडी नाही ऐका तुम्हाला. जेवढं सांगितलं तेवढं कर. एवढ्या मोठ्या साड्या असून नुसतं का कपाटात तुमच्या काय नका आणू ना मग. नका आणू मग तर कोणती त्याचा यूज होत असेल तर आणायला पुरती. नाही आणायची, नाही आणायची म्हणे मी. आणि बेडशीट बदल आता हे मी बदललं मग, आताच बदललं. जास्त खर्च होईल म्हणून मी तिला मार्केटमध्ये घेऊन गेलो नाही. काल तर ती उलट राहत सापडा लागली. तिला असं वाटायला मी कोणाला तरी घेऊन गेलो सोबत. मला नाही माहित हा, मला नाही पाहिजे. तुम्ही जा कोणाला घेऊन जायचं जा, मला नाही येत तुमचं. तुम्ही मला नेत बी नाही फिरायला कुठं काहीच नाही. मग का दुसऱ्याला घेऊन जातो का रोहिणी. मग बोलण्यासारखं तसंच राहतं. हा मला नाही माहित. कोणत्या गोष्टीला नाराज व्हायचे अड्यावानी. काल मी लगेच म्हणले तुम्हाला लगेच लांब कोस घेऊन जा मला फिरायला. एक तर व्हिडिओ काढत नाही. व्हिडिओ काढ म्हणलं की जीवार येतो. मला म्हणते काय बोलू. नाव तुझं, चॅनल तुझं, पेमेंट तू घेती. कोण दिली मला, किती पेमेंट दिली हो तुम्ही. मग तू आता लोक अशीच मोठी झाली 2 वर्षात आहे ना. हा अशीच मोठी झाली. आहे ना. नाव फक्त रोहिणीच नाव, तर पेमेंटवर खर्च कोण करतो, तुम्ही करता. हा मी असं उडीतच पैसे दारूवर आहे ना. बरोबर ना. अरे फालतूचं बोल तरी काम नाही. का फालतूच बोलतो. 10 रुपये तो पुड्या खातो. आज तुमच्या मनातलं बोलायला लागलो मी. खूप जणांना वाटतं तेच बोलायला लागलो. दरवेळेस भांडणं करतो. आम्हाला काही काम नाही. तू तुझ्या घरच्यासाठी काय केलं. मी काय केलं काय नाही ना माझ्या घरच्यांना माहिती आहे. तुम्हाला मला असं काही सांगायचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी एवढ्या गप्पा करालो. हे बघा ज्याच्या घरचं त्याला माहित राहतं काय केलं आणि काय नाही तर. बरोबर. आता रोहिणी जाणार आहे 1 महिन्यासाठी माहेरी. तिच्या बहिणीचं लग्न आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पुढच्या महिन्यात जाणार रोहिणी. कारण की माहेरी जाणं बी हे गरजेचं आहे तिला. कसं असतं म्हणजे काही काही गोष्टी आपण इथून नाही सांगू शकत तिला. माहेरी गेल्यावर पण समजून जात. आता कोण शांत बसते.
हा काय म्हणणार मी तुला? बंद करू का व्हिडिओ? लोक मला शिवाय देईन व्हिडिओ मध्ये. पागल सर तू बोलायला लागला नुसतं. मग मला आज सांगायचं शांत बसल्यावर राज येतो का नाही पुढच्या माणसाला? कमेंट करून सांगा बरं. नुसतं शांत बसती बरोबर नाही काही नाही काही नाही. शांत बसलेलीच पाहिजे. मग व्हिडिओ कसा पाहिजे तुझा? तू शांत बसली तर मी जास्त बोलले की राग येतो मला. मी गपचूप बसलेलीच परवडते. बंद करू का व्हिडिओ? मी फक्त कामापुरतच बोलणार बस. बंद करू का ते सांग. तुमचं नेहमी तुम्ही हेच म्हणता बंद करू का ना असं करू का? नेहमी म्हणजे तुझं चॅनल तू पाहिजे ना तिच्यात. का मग मी राहत नाही का? तू नसल्यावर कमेंट येतात तिच्यात. रोहिणी नाही आज व्हिडिओ मध्ये. मी गपचूप बसते. एवढा चांगला दिवस आहे, एवढा चांगला दिवस घालू द्या. आजचा दिवस नका मला हे करू तुम्ही. का मूड खराब करू नका. आजचा चांगला दिवस आहे, चांगला राहू द्या आणि चांगले जाऊ द्या. मला कशाला तू खवळी ते आधी? तुम्हाला तुला खवळ मराठीत काय म्हणलो की आता पैसे नाही आहेत आणायचे 3 साड्या आणणं पडेल. किती मी आण म्हणले का तुम्हाला? आणा म्हणले का? तू अशी फुगेल काऊन 3 दिवसापासून? मी आणले म्हणले नाही तुम्हाला. बस 3 दिवसापासून फुगेले अजून म्हणणार बी नाही आता. बस म्हणू नको काहीच नको. मला कटिंग करायचे पैसे नाही माझ्याकडे रोहिणी. तू काय गप्पा करते? पैसे जाऊ होईल तेव्हा सगळं होईल. जा ना मग. कटिंग सगळ्या गोष्टी पैशाने जाळत असते माहिती का? काही काही गोष्टी समजून घेणं पडते. पैसे ठेवायचे स्वतः जवळ. खर्ची तर मी उडीत होत. मी डबल डबल तेच प्रश्न नको करायला लावू मला. ठेवायचे जवळ तर बरं जाऊ दे. तुमचा व्याज दिवस चांगला असेल तिच्या आमच्यामुळं तुम्ही कशाला वेगळं हे होत आहे. जाऊ दे बघू आपण. आज जर एखादी पेमेंट आली माझ्याकडं तर उद्याचा व्हिडिओ बघू. तेवढं 3 साड्या आणू आपण. नाही भाऊकडे बघतो काही ना काही करतो. नाही आणायची साडी. हा नाही आणायची साडी. नाही आणायचं का? ठीक आहे तू म्हणते तर कॅन्सल. बस चल थांबतो मी. आजचा व्हिडिओ एवढाच होता. चल आता मिठी तिचं काय आहे